हे शॉट कव्हर आहे मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट आणि शॉर्ट लेग असं क्षेत्ररक्षण तर डीप मध्ये आपल्याला एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट डीप आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय, सामन्याला सुरुवात झालेली आहे. आज मात्र दमदार पाहूया पुनरागमन होईल का. कालच्या दिवसासारखं वाट पाहतायत क्रीडाप्रेमिक रसिक ज्यांना उत्तम टोलेबाजी पाहण्याची हौस असते, परंतु आज जादुई गोलंदाजी होताना पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट कडून खेळला जातो आहे आणि डीप शॉट आपल्याला कव्हर मध्ये पहिला चेंडू साकारला जाता आहे. स्वप्नीलच्या फळीतून चांगला फटका आला, सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन सुरक्षित रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी चांगली कामगिरी होताना डावखोरा फलंदाज भागेश आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला ऑन स्ट्राईकवर आलेवाडी संघासाठी कामगिरीसाठी सज्ज लागलेला आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यानंतर हे मात्र थोडंसं कष्टदायी असतं क्षेत्ररक्षण रचणं, कारण नियम खूप स्ट्रॉंग असतात आणि त्यावेळेला नियमांचा भंग झाला का पॅनल्टी कशी लागते, दंड कसा भेटतो हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती आहे. यावेळेला देखील एक चांगला कव्हर ड्राईव्ह डावखऱ्या फलंदाजाच्या माध्यमातून आणि दुहेरी धाव या ठिकाणी टिपली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 2 वाढते आहे, 3 वर पोचते आहे. धावसंख्या 2 चेंडू हाताळून झालेली आहेत. दोन्ही टोळले आपल्याला कव्हरला पाहायला मिळाले. रायटी फलंदाजाने देखील कव्हर ड्राईव्ह दाखवला, तर लेफ्टी फलंदाजाने देखील कव्हर ड्राईव्ह दाखवला आणि 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळते आहेत. पुन्हा एकदा भागेश ऑन स्ट्राईक आहे. यावेळेला मात्र बैठकी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चकवा खाला जातोय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने पांडवाज 11 प्रीमियर लीग साकारली जाते आहे, सलग 6वं वर्ष आपण बघता आहेत. पहिल्या वर्ष महाफिनाले विजेता होता चिंचणी बारीवाडा संघ, दुसऱ्या वर्षी नक्कीच संघर्ष चिंचणी, त्यानंतर तिसऱ्या वर्षी तेलवेपाडा, चौथ्या वर्षी शिववैभव आणि 5व्या वर्षी बंटी पाटील अपोलो चिंचणी संघ हा महाविजेता ठरला होता. दरम्यान चांगला फटका आणि चांगली बाउंड्री लाईन पार चौकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चांगला टोला, थोडंसं परिवर्तन मात्र नक्कीच दिसतं आहे. सकाळपासून ज्या पद्धतीने सामन्याची रंगत होती, इकडं थोडंसं चांगलं परिवर्तन पाहायला मिळते आहे. जे खरं हवं असतं प्रेक्षकांना, क्रीडाप्रेमिक रसिकांना, त्यांच्यासाठी चांगली खेळी येते आहे की काय पाहूया. भागेश चांगला नजराना दाखवत आहे. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू आलाय मिड विकेटच्या वरून, सरळ आउट ऑफ द पार, षटकार, 6 धावा या डीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. तेच मी बोलला नाही पॅनल्टी 2-3 पप्पा गेले सांगा. चांगला फटका, एक चौकार, एक षटकार आणि चांगली धावसंख्या पाहायला मिळते आहे. धावसंख्या 13 वर पोहोचते आहे. हा खेळ हवा होता प्रेक्षकांना आज दिवसभरातून नक्कीच. आता मात्र विवर्स वाढतील का, हा देखील आमचा प्रश्न आहे. यावेळेला शेट लागला, वन बॉम्सिंगचा चौकार आहे. काय कमालीची फटकेबाजी, स्ट्राईक आली तशी दमदार खेळी देखील पाहायला मिळते याच डीजे. चौकार, काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये.
याचं पोपरन संघाला 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. गोलंदाजाने जीन्स पॅन्ट घातली होती त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी. थांबा, आयोजक कमिटी बोलेल पंचांची. कॅन्सल झालेली आहे. सगळ्यांची अनुमती घेऊन गोलंदाजाने गोलंदाजी साकारली होती मैदानामध्ये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इकडे 17 पाहायला मिळते आहे. 2 चौकार 1 षटकार. नक्कीच भागेशने कमालीची कामगिरी दाखवली आहे पहिल्या षटकामध्ये करणच्या गोलंदाजीमध्ये. आणि आलेवाडी संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजाचं नाव सांग रे. गोलंदाज लोकेश आहेत. यस, वाईडचा इशारा येतो आहे. खराब चेंडू हाताळला लोकेश यांनी. परंतु बघूया कमबॅक केले जाईल का. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये डीपला पण डीप मिड विकेट, लॉंग ऑन अँड डीप कव्हर असं क्षेत्ररक्षण रचलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. कमबॅक केला जातो आहे. याचाच यावेळेला सुंदरसा चेंडू पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू असा चांगला कमबॅक लोकेश दाखवतो आहे. तर 30 यार्डमध्ये शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळतो आहे. पॉईंट, एक्स्ट्रा पॉईंट असं क्षेत्ररक्षण आणि मिड विकेट, शॉर्ट लेग असा 30 यार्ड सजलेला आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगलं व्हेरिएशन आहे. प्रयत्न होता परंतु नक्कीच वाईडची रेषा पार करतो आहे आणि एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे वाईडच्या रूपाने. वाईडचा इशारा. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते, पोहोचते धावसंख्या 19. काय झालं? याचं पुन्हा एकदा वाईट पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या 1ने वाढती आहे. 19 धावा. यावेळेला स्वप्नी लावून स्ट्राईक आहे. पाहूया. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळणी करतो आहे लोकेश. एक वाईट, एक चांगला निर्धाव चेंडू, वाईट निर्धाव चेंडू असं गोलंदाजीचं समीकरण दाखवतो आहे. चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी. 2 चेंडू
आणि 2 धावा अतिरिक्तच्या माध्यमातून जमा करताना गोलंदाज लोकेश पोपरन संघासाठी पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत पुन्हा एकदा लोकेश ऑन स्ट्राईकवर. स्वप्नीलला मात्र थोडंसं बीट करून ठेवलेलं आहे, कारण खराब चेंडू आले का लेंथ लाईन बिघडलेली पाहायला मिळते आणि नजर भटकते ना फलंदाजांची. तर यावेळेला मात्र फुलटाच आला, हलक्या फुलक्या पद्धतीने मिड ऑफकडे खेळला गेला चेंडू आणि एकेरीमध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 20 धावा. चेंडू हाताळून झालेले 3. पुन्हा एकदा डावखोरा आक्रमक फलंदाज बागेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. तो एक षटकार आणि 2 चौकाराच्या माध्यमातून चांगली खेळी आलेवाडी संघासाठी दाखवताना पाहायला मिळतो आहे. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. पांडवाज 11 प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस आणि आजचं पॅनल अखिल भारतीय हिंदू भंडारी समाजाचं पॅनल या ठिकाणी ओपन केलं गेलं आणि पुन्हा एकदा दमदार उडी आहे, उंच टोला आहे, खाली क्षेत्ररक्षक देखील आहे, चांगला झेल टिपतो आहे. बिग हिटर मॅन मात्र थंड होत आहे, कॅचच्या माध्यमातून आउट आहे. या हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. रात को आऊंगा मैं, तुझे ले जाऊंगा मैं, फिल्म दिखाऊंगा मैं, सैर कराऊंगा मैं. रात को आऊंगा मैं, तुझे ले जाऊंगा मैं, फिल्म दिखाऊंगा मैं, सैर कराऊंगा मैं. याचा चांगला चेंडू हाताळला. सुरुवातीला खराब 2 वाईट चेंडू हाताळले, कमबॅक चांगला केलेला आहे. 4 चेंडू आणि 3 धावा देतो आहे. एक मोठ्या विकेटचं पतन केलं जाते आहे. लोकेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली खेळी साकारली. या ठिकाणी 16 धावांचे योगदान बागेशने दिले आणि बागेची जागा घेण्यासाठी मानव यावेळेला डावखोरा फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र सुंदरसं चेंडू साकारण्याचं कौशल्य दाखवलं जात आहे. लेंथ लाईन एकदा का चांगली मिळाली का उत्तम गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हेच चांगला गोलंदाजीचा नजराणा घेऊन लोकेश पुन्हा एकदा चांगला पुनरागमन देतो आहे. आतापर्यंत 3 धावा चेंडू हाताळून झालेले आहेत. 5 शेवटचा चेंडू असेल या षटकातला. बैठकी फटका ग्राउंड रोड शॉट आहे, मिड विकेटला फटका आहे, क्षेत्ररक्षक जाग्यावर आहे, सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळेल. काय थ्रो येतो आहे. अशी चांगली कामगिरी जेव्हा पाहायला मिळते आहे तेव्हा चांगला खेळ देखील पाहायला मिळतो मैदानामध्ये आणि हेच आपल्याला पाहायला मिळालं या षटकामध्ये. आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 वर स्थिर आहे. जिकडे आपण बघू शकता आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली होती 17 आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21. तर 4 धावा आणि 1 विकेट असं योगदान लोकेश यांच्या सुंदर गोलंदाजीने दिलेलं आहे. चांगलं योगदान आहे पोपरन संघासाठी. गोलंदाजाचं नाव जितेश हितेश जी ना जितेश गीतेश याचा गीतेश नवा गोलंदाज 3रे षटक घेऊन येतो आहे. एक धावसंख्या मात्र नक्कीच चांगली पाहायला मिळते या टुर्नामेंटच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये खूपच चांगलं योगदान या ठिकाणी लाभलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल आजच्या दिवसाचा जर विचार केला. एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते आहे आणि यापुढे चालून जर अजून चांगली खेळी साकारली तर चांगला मोठा सामना जो प्रेक्षकांना हवा असतो तो सामना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. परंतु पाहूया काय केलं जाईल गीतेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू घेऊन येताना राईट टाइम ओव्हर द विकेट आणि सुरेख असं चक्रव्यूह आपल्याला रचलेलं पाहायला मिळते आहे. परंतु नक्कीच मानव आहे डावखोरा फलंदाज, त्याच्याकडे देखील कौशल्य आहे. शफल करून राहतो आहे, उंच टोला देतोय लॉंग राऊंडला. या षटकार आहे डीजे. या आमचे डीजे थोडासा ब्रेक घेतलेला आहे परंतु नक्कीच आपण बघता आहेत काय सुरेख षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक उंच उडी घेतलेला फटका आपल्याला डावखोऱ्या फलंदाजाने दाखवला मानवने. कारण ज्या पद्धतीने भाग्येशने सुरुवात करून दाखवली, एक षटकार 2 चौकार आणि इकडे मात्र मानवने देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगला फटका ठेवला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढती आहे, पोहोचली आहे 27 वर.
चला टीम मीटिंग नका घेऊ जास्त आपण. बॉल आला की नाही? श्रवण ए जुने बॉल आणून ठेवा जरा इकडे. जुने बॉल हां आहे विशाल आहेत आहेत. दोस्त बॉक्स ठाऊन एक हातात तुझ्याकडे आहे. तर धावसंख्या चांगली वळवली जाताना पाहायला मिळते. 27 वर पोहोचली आहे. 27 ऑन द बोर्ड. मानव यांचा एक चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाहूया नजाकत गीतेश यांच्या गोलंदाजीची काय पाहायला मिळते आहे. पोपटन संघासाठी यॉर्करचा प्रयत्न होता. फुलटॉस करून ग्राउंड रोड स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. धावून क्षेत्ररक्षक केला जाईल. कॉल यस मध्ये नो मध्ये अडकला आणि वेट आला आणि थांबले दोन्ही फलंदाज. आणि इकडे मात्र एकेरी धावेने परिपूर्ण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 28 वर पोहोचते आहे. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. चांगल्या फलंदाजीचा नजराणा देखील या सामन्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे पोषक वातावरण क्रिकेटचा सामना अटीतटीचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना नक्कीच आवडतं आणि आज देखील पुन्हा एकदा मैदान खचाखच भरलेलं पाहायला मिळते आहे. समस्त क्रीडाप्रेमी रसिकांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्या पद्धतीने आपण बॅट्समॅनच्या मागे जिकडे आपले बॅनर्स लागलेले आहेत तिकडे मात्र शिवरायांच्या प्रतिमेचा झेंडा, कारण आपल्या सगळ्यांचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान तनाशी डोंगरीपाडा गाजत असताना पाहायला मिळते आहे. सतत तिसरी टुर्नामेंट या मैदानावर होत असताना पाहायला मिळते आहे. यावर्षी मात्र कमाल केलेली आहे आयोजक कमिटीने की या मैदानाला प्रसिद्धी आणि प्रसिद्धीमध्ये झोतात आणलेलं आहे. दरम्यान चेंडू मात्र सुरेख आलेला आहे. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर ज्या पद्धतीने स्वप्नीलला मात्र बीट केलं जाते आहे. आतापर्यंत 5 चेंडू खेळला आहे आणि 2 धावांवर फक्त खेळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस झाला, खेळला जातो आहे. वाह, सुरेख क्षेत्ररक्षण मिडॉनकडे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावत आला चेंडूवर आणि नक्कीच चांगली पकड दाखवली. एका धावेवर रोखलं. स्ट्राईकला रोटेट केलं गेलं. धावसंख्या 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू हाताळून झालेले पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूला षटकार, त्यानंतर दुसऱ्याला 1, तिसऱ्याला डॉट, चौथ्याला सिंगल असं पाहायला मिळते. 5वा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. पुन्हा एकदा टॉप ग्राउंड रूट शॉट खेळला जातो मिड विकेट कडे. दुसरीचा कॉल आहे. चांगली रनिंग द बिटवीन. चेंडू येईल, पोहोचेल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण होताना आणि टाळ्याने मात्र स्वागत आणि अभिनंदन केलं जाते आहे. आलेवाडी संघाच्या तंबूतून टाळ्यांचं स्वागत होते आहे, अभिनंदन होते आहे. दोन्ही खेळाडूंचं सुंदर रनिंग बिटवीन विकेटसाठी. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या 31 अशी आपल्याला स्कोरबोर्डला पाहायला मिळते आहे. तर की त्या यूट्यूब चॅनल आपला आहे व्ही नेटवर्क्स, याला मात्र लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. लाईव्ह आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत. यावेळेला पॅडवर आतळला आहे. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो आहे. सिंगल कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे लेगबायच्या माध्यमातून. एकेरी धाव पुढे सरकते आहे. धावसंख्या 32 वर पोहोचते आहे. 32 ऑन द बोर्ड. तर इकडनं मात्र 3 षटकांची परिपूर्णता केली जाते आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 ही आपल्याला पाहायला मिळते आहे. याचं चौथे षटक घेऊन येतो आहे गोलंदाज अमोल. नक्कीच सकाळपासून आपलं चालूच आहे आपली स्वप्नपूर्ती रंगमंच. तर मुख्य व्यासपीठ आपल्याला बांधून दिले गेलेलं आहे डॅन रिसॉर्ट्स यांच्याकडून.
ज्या पद्धतीने दरवर्षी डॅन रिसॉर्टचं सहकार्य मोठ्यात मोठं असतं आणि नक्कीच आजचा दिवस पांडवा जिल्ह्याहून घेऊन आले अखिल भारतीय हिंदू भंडारी समाज पॅनल. तर नक्कीच डॅन रिसॉर्टचं मोठं सहकार्य नेहमी असते आपल्याला आणि याही वर्षी प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000 याची घोषणा देखील डॅन रिसॉर्ट्सने आपल्याला दिलेली आहे. चला अमोल गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेटकडून गोलंदाजी आहे. तर स्वप्नील ऑन स्ट्राईकवर आहे, ओपनिंग पासून आहे. पाहूया चौथ्या षटक मार्गस्थ आणि धावसंख्या जर विचार केला 33 धावा. याचा आवाज आला, चेंडू दिलाय, हुप शॉट घेऊन आलाय षटकार, संयमाचा बांध तुटलाय या डीजे. हा आहे षटकार. या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्येचा फलक हल्ला आहे. 39 वर आजच्या दिवसाचा सुपर स्कोर पाहायला मिळतो आहे. हे देखील सौभाग्य आहे क्रीडाप्रेमी रसिकांसाठी, कारण या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी. सांगतात ना, इंतजार की घड़िया कहते हैं जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आ गई आ गई आ गई. बिल्कुल इंतजार में थे स्वप्निल और इंतजार में थे दर्शक. हाँ, यहाँ पे अच्छी वापसी है लेकिन बल्लेबाज को नहीं तो विकेट कीपर को भी चकमा दे के गेंद गई है डिक्लेयर जोन में. 22 के माध्यम से होगा, स्ट्राइक को रोटेट नहीं होगा, सिंगल. तो स्कोर से बढ़ोतरी हुई है 40 बना है स्कोर बोर्ड. कल हमने 70 देखे, 76 देखे, बड़ा बड़ा स्कोर देखा है और मजेदार मैच रहे हैं. फिर एक बार मैच रोमांचित होगा क्योंकि अच्छी पारी निभाते हुए यहाँ पे आलेवड़ी के बल्लेबाज नजर आ रहा है. तो एक तरफ पोफरन के गेंदबाजी के लिए तैयार है. बेहतर नजारा भी दिखाया है लेकिन शॉट को नहीं रोके गए हैं. यहाँ पे इस वक्त नो मैन प्लेस में गेंद में लैंडिंग करती हुई शॉट कवर की दिशा में एक में तब्दीली. फिर एक बार 41 बना हुआ है स्कोरबोर्ड, 41 ऑन द बोर्ड. काफी अच्छी बल्लेबाजी का नजारा दिखाया क्योंकि भागेश ने काफी अच्छी शुरुआत की, 16 रनों का योगदान दिया. फिर मानव आए, मानव ने एक छक्का डटाया और इस वक्त 11 पे खेलते हुए नजर आ रहे हैं इस वक्त ऑन स्ट्राइक पे. तो एक जगह पे अगर देखा जाए तो स्वप्निल खेल रहे एक छक्के की सहायता से 10 पे 10 का दम दिखाया है. एक अच्छा छक्का आया, इंतजार में देख कभी मौका मिलेगा. शफल किया, लॉन्ग लेग में हुक किया, बढ़िया शॉट नजर आ. और यहाँ पे फिर एक बार अच्छी गेंद लेके आए हैं अमोल. बिल्कुल डॉट गेंद है. तो यहाँ पे 5 गेंदें पूर्ण हो चुकी है. आखिरी गेंद इस ओवर की और फिर एक पांचवी ओवर, आखिरी ओवर भी रहेगी. फिलहाल गेंद नजर मारेंगे विकेट के ऊपर. तो खिले सिर्फ एक विकेट खोया है आलेवड़ी टीम ने. हल्का सा ब्रश था, शॉट में ताकत नहीं रही. यहाँ पे इनसाइड एज आई है डॉट गेंद और डॉट गेंद की सहायता से ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 41 41 ऑन द बोर्ड. 41 धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. शेवटचा नक्कीच आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा स्कोर आणि सामना सुरू आहे तो म्हणजे 5वा सामना सुरू आहे आणि 5व्या सामन्यामध्ये आपल्याला हा सुपर स्कोर पाहायला मिळतो आहे. हे मात्र नक्कीच आजचं खास वैशिष्ट्य आणि आकर्षण असणार आहे. इकडनं 6 चेंडू अजून याच्या पलीकडे जाऊन किती धावा आलेवाडी संघ करून दाखवणार आहे हे देखील नक्कीच पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गीतेश येतोय, गोलंदाज गीतेश ज्याने मागचं षटक सुरेख पद्धतीचं हाताळलं होतं. 4 धावा दिल्या होत्या गीतेशने, चांगलीच कामगिरी केली होती. 1 विकेटचं योगदान दिलं होतं. 11 धावा दिल्या होत्या गीतेशने. परंतु पुन्हा एकदा शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली जाते. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय, डीपला क्षेत्ररक्षण आहे. सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या 42.
नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक थोडंसं रोखणं हे जे कामगिरी आहे आणि या कामगिरीसाठी लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहेत. काल जसं आपण IPL मध्ये बघितलं राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये जो दमदार सामना झाला 11 षटकांचा आणि काय जबरदस्त कामगिरी, फटकेबाजीची नजाकत, 150चं उद्दिष्ट होतं. परंतु मुंबई इंडियन्सचे पहिले खेळाडू मात्र जलद गतीने बाद झाले आणि मधल्या फळीने मात्र ती कामगिरी केलेली आणि जवळ आणून ठेवलं होतं सामन्याला. यावेळेला मात्र लेगबायच्या माध्यमातून एक धाव येते आहे. धावसंख्या 1 ने वाढणार आहे. धावसंख्या 43 वर पोहोचते आहे. खूपच चांगली गोलंदाजी. 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 4 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत आणि पाहूया शेवटचं षटक. 4 चेंडू आणि काय कामगिरी केली जाईल या 4 चेंडू मध्ये. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतो आहे. 10 धावांवर खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10-11 यावेळेला टकचा आवाज आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षित करतो आहे आणि चांगला रनिंग द बिटवीन. पुन्हा एकदा दुहेरी धाव. इकडे मात्र नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये वॉर्मअपिंगची तयारी पाहायला मिळते की तेवढी तुम्ही जेवढे गरम होतील तेवढी तुमची एनर्जी डेव्हलप होणार आहे आणि एनर्जी जेवढी येते आहे तेवढी ऊर्जा ही जी डेव्हलप होते आहे एक खेळ साकारण्याची संधी देखील पुन्हा एकदा मिळते आहे. पाहूया धावसंख्या 2 ने वाढली आहे, 45 वर पोहोचलेली आहे. यावेळेला चांगला व्हेरिएशन स्ट्राईक रोटेटसाठी. इकडे बलिदान मात्र स्वप्नीलला द्यावं लागतं आहे. मानवला इथे स्ट्राईक. यस डीजे आमचे मास्टर आलेले आहेत अजय भाऊ हावरे. हम दोनों कोणी बॅटर्स मैदानामध्ये नॉन स्ट्राईकला उभा आहे. मानव ऑन स्ट्राईक आहे. 2 चेंडू आहेत. यॉर्करचा चांगला प्रयत्न आहे. यष्टीरक्षक मात्र गोंधळतो आहे आणि स्ट्राईकला देखील रोटेट होते आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असणार आहे. या ठिकाणी संधी मिळते की नाही. एक धाव परिपूर्ण. दुसरीला पुन्हा एकदा विकेट. चला शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 46 आहे धावसंख्या. 46 ऑन द बोर्ड. या डीजे लावलंच नाही ना.
चला भाड संघ या कर्णधार नाणेफेकीचा कौल घेऊया. हौशी नांदगावचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत, लवकर या. येस बहाड संघ कोणतरी या, जो कोण उपस्थित असेल त्यांना नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या, नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आले आले. इथेच जरा नजर इकडे मार. चला प्रकाशजी चौधरी आहेत आमचे संदेश भाऊंचे ज्येष्ठ बंधू आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे. हौशी नांदगाव आणि बहाड संघ. जरा चॉईस द्या. PPL आहे आणि फुल डॅन रिसॉर्ट आहे. पण मी कमला वरून खाली पाडले तर हां हां आधी चॉईस दे त्यांना. चॉईस दे चॉईस. चला इकडे हौशी नांदगाव बोली लावतील नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. फिरो फिरो व्यवस्थित जरा. PPL चा कॉल आलेला आहे. यस PPL आलेला आहे आणि धन्यवाद प्रकाश भाऊ. तर या ठिकाणी कॉल आलेला आहे. नांदगाव संघ काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. याचा गोलंदाजी काय या मैदानात पहिल्यांदाच आलेले तर आपण संघ घेऊन? 2-3 वर्ष आधी खेळलो होतो आम्ही एक गाव एक, त्यानंतर आता संधी मिळाली खेळायची. याचा नक्कीच शुभेच्छा असणार आहे. गोलंदाजी स्वीकारलेली आहे. इकडे बहाड लिटल स्टार संघाचे कर्णधार देखील आहेत. प्रथम फलंदाजी आलेले आहेत. नक्कीच आपलं जवळचं आहे आणि नेहमीच इकडे उपस्थिती असतात. तुमचा संघ पहिल्यांदा आला आहे की याही आधी खेळलेले आहेत? नाही, दरवर्षी येतो आम्ही खेळायला इकडे, परंतु आता फलंदाजी आले तर आम्ही 50च्या वर धावा करण्याचा प्रयत्न करू. याचा नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी आणि या ठिकाणी उद्दिष्ट आहे. आमचे कॅमेरामॅनला विनंती करेन की चला वळूया आपण मैदानाच्या आत, जिकडे 49 धावांचं विजयी लक्ष मात्र पोपरन संघासमोर ठेवलं गेलेलं आहे आलेवाडी संघाकडून आणि ओपनर बॅटर्स मैदानामध्ये गेलेले आहेत. सामन्याला देखील सुरुवात होते आहे. याचा गोलंदाज आपल्याला भागेश पाहायला मिळतो आहे आणि करण आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. राऊंड द विकेटकडून पहिला चेंडू घेऊन येतो आहे. यावेळेला टोला दिला जातो आहे आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातो आहे. डिक्लर झोन 2 पोहोचतो आहे. चेंडू धावसंख्या 2ने खातं उघडलं जातं आहे. पाहूया 49 धावांचा विजयी लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये फलंदाजांकडून नाही झाली, परंतु गोलंदाजांनी केलेली आहे. परंतु या सामन्यामध्ये एक चांगली सामन्याची एक चांगला स्कोर जो अपडेट असतो तो मात्र आलेवाडी संघाने दिलेला आहे. चलो देखते हैं मैदान के बीच में अभी होगा क्या. इस वक्त थोड़े से बैकफुट पे आए, थोड़े से बॉडी को पीछे ले आए. कॉल में मिस कॉल आया. रन बन सकता था लेकिन गलती है, गलती को माफी नहीं होगी और रन आउट के माध्यम से पहला झटका यहाँ पे पोपरन टीम को मिलता हुआ. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. वो बैटर्स मैदान में आ रहे हैं. दर्शन एक अच्छा योगदान देने का प्रयास था. बिल्कुल एक शॉट को खेला, बहुत ही बढ़िया सुंदर फील्डिंग हुई और अच्छा थ्रो भी आया, लेकिन कॉल में थोड़ा सा मिस कॉल आ गया. चाहते थे बल्लेबाज तुषार स्ट्राइक को रोटेट नहीं किया जाएगा,
लेकिन यहाँ पे कॉल लिया था करण ने और दौड़ पड़ी थी, गाड़ी निकल पड़ी थी, रिवर्स गियर तो है ही नहीं। और जहां तक पहुंचने का सवाल आता है तब तक गेंद आई थी विकेट कीपर के हाथों में और रनआउट के माध्यम से विकेट भी खोया गया था। तो यहाँ पे पहला झटका 2 रनों पे मिलता हुआ पोखरण टीम को नजर आ रहा है एक अलग अंदाज। बेहतर गेंदबाजी भागेश, पहले तो अच्छी पारी, 16 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए, दमदार बल्लेबाजी। यहाँ पे देखिए ये थोड़ी सी खराब हो सकती है गेंद, वाइड का इशारा आएगा, खराब गेंद और वाइड के माध्यम से यहाँ पे एक अतिरिक्त रन बनेगा, स्कोर पहुंचेगा 3 पे 1 विकेट के नुकसान पे। उनचास रनों का जीत का लक्ष्य है, देखते ही 49 रन किस तरीके से पूरे किए जाएंगे। ओहो, यहाँ पे फिर एक बार विकेट, क्या विकेट के ऊपर अपना रोल अदा कर रहे हैं, कलेक्शन बिल्कुल बढ़िया, स्टंप आउट। यस डीजे, हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे। देखने को मिला, कल हमने अच्छे अच्छे कैच भी देखे, यहाँ पे इस मैदान में बहुत ही बढ़िया कैचेस भी देखने को मिले हैं, खूबसूरत कैचेस कल के दिन में देखने को मिले। क्या फील्डिंग का नज़ारा, और वही नज़ारा आज भी लेके आए हैं यहाँ पे। ऐसा स्वप्निल, क्या कमाल के विकेट कीपर की अदा अपनी दिखाते हैं यहाँ पे दर्शकों को, क्योंकि दर्शकों की निगाहें बिल्कुल रहती है, गेंद जब भी जाती है गेंद के ऊपर निगाहें रहती है, फिर जहाँ पे फील्डिंग्स होगी बल्ला घुमाया जाएगा वहां पे नजर रहती है। और यहाँ पे देखिए फिर एक बार उठाया तो है नीचे फील्डर्स, खूबसूरत कैच, फिर एक बार, यस विकेट का पतन। डीजे गेला का जेवायला हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे। बेहतर बेहतर गेंदबाजी नजर आ रही है, 5 गेंदे और अभी तक 3 रन दिए हैं और विकेट खोए हैं 3, अच्छा 4 गेंदे, 4 गेंदे 3 रन और 3 विकेट खोए हैं। नए बल्लेबाज आए हैं भव्य, देखते हैं भव्य दिव्य योगदान देंगे क्या पोखरण टीम को, क्योंकि जरूरत है, कहते हैं ना कद बड़ा भव्य, भव्य कद बड़ा ना पद बड़ा, जरूरत में खड़ा वो सबसे बड़ा। क्या यहाँ पे भाग्य लेके आएंगे, पोखरण टीम का भाग्य खुलेगा क्या यहाँ पे, ऐसे अनेक सवालों का जवाब मिलेगा आने वाले पलों में। तो दरमियान हैट्रिक के लिए फिर एक बार मौका बनता हुआ विकेट के लिए, कल हमने देखा था अमोल ने विकेट की हैट्रिक भी दर्शाई थी, फिर एक बार आज मौका लेके आए हैं यहाँ पे। यहाँ पे थोड़ा सा शफल किया और डिक्लर जोन में शॉट फाइनल की दिशा में गेंद को कन्वर्ट किया गया है, सिंगल में कन्वर्टेशन मिलेगा, स्ट्राइक को रोटेट भी होगी यहाँ पे और सिंगल के साथ स्कोर में तब्दीली आई है 4, अभी तक खोए है विकेट 3। तो इस ओवर की आखिरी गेंद रहेगी, क्या गेंदबाजी साकारी है यहाँ पे, बिल्कुल पहले में 2 रन दिए, दूसरे में विकेट, तीसरे में विकेट, चौथे में विकेट और 5वें में सिंगल कन्वर्टेशन आया है। लेकिन दूसरे में जब विकेट खोई रनआउट के माध्यम से, हालांकि करण एक अच्छे बल्लेबाज थे, एक उम्मीद लग रही थी कि जिस तरीके से उनकी बल्लेबाजी चल रही थी, पहले गेंद में अच्छे शॉट को कन्वर्ट किया था, लेकिन अगले ही पल में वो रनआउट के माध्यम से आए
और फिर बाद में बैक टू बैक 2 विकेट और भी मिले। यहाँ पे से ड्राइव में उठाया बल्ला है, बहुत ही अच्छा शॉट है, या छक्का आया है, बेहतर शॉट है। नजाकत जरूरत थी, वो जरूरत को पूरा करते हुए यहाँ पे बल्लेबाज तुषार दर्शा रहे अपने पल्ली का बेहतर नजारा। 10 का दम नजर आ रहा है स्कोरबोर्ड पे, 49 का पीछा। योगदान की जरूरत होती है, यहाँ भी योगदान की जरूरत को पूरा किया है। मैंने अभी अभी कहा था, कद बड़ा न पद बड़ा होता है, जो खड़ा रहता है जरूरतों की दिनों में वो सबसे बड़ा होता है। यहाँ भी एक अच्छा नज़ारा दिखा है, क्योंकि कमबैक बहुत जरूरी था। अगर स्कोर के रन रेट के हिसाब से बात करते हैं तो 10 रन प्रति ओवर बनाने हैं, तो यहाँ पे ये जरूरत वाली चीज थी जिसको पूरा कर लिया है तुषार ने अपने बल्ले से। ऐसा मानव आया है अगले ओवर लेके, पावर प्ले की दूसरी ओवर लेके आए हैं। यहाँ पे 3 फील्डर्स डीप में रहेंगे, बिल्कुल एक्स्ट्रा मिड विकेट, लॉन्ग ऑन एंड मिड विकेट, ऐसा डीप फील्डर्स का नज़ारा देखने को मिल रहा है। गली है, पॉइंट है, शॉर्ट कवर है, मिड विकेट है, शॉर्ट लेग एंड शॉर्ट स्क्वायर लेग, ऐसा 30 यार्ड के बीच में। यहाँ पे फिर एक बार डिक्लेयर जोन में शॉट है। श्रवणदा ते पाणी पाडू ना तिकडे पाणी. दो के साथ तब्दीली आई है, स्कोर 12 पे पहुंचा है। बहुत अच्छा शॉट खेला गया था यहाँ पे मानव की अगले गेंद, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी दिखाई है। ये खराब गेंद है, फुल टॉस आई, फिर एक बार टर्न किया है लॉन्ग लेग के दिशा में, आया बेहतर शॉट और बेहतर चौका। या डीजे, ओह डीजे तो हमारे लंच ब्रेक पे गए हैं, काय ऊर्जा आहे. लेकिन मेरे ख्याल से प्रीतम जी यहाँ पे कर सकते थे, क्योंकि हुनर है भाई, इतने साल से हम लोग कमेंट्री भी कर रहे हैं, तो डीजे ऑपरेटर जब ब्रेक लेता है हमें भी कुछ सीखना चाहिए। प्रीतम जी थोड़ा थोड़ा अगर हाथ साफ कर सकते हैं, जैसे हमारे वैभव जी है तो कहते हैं कि चलो यार हमारे दोस्त लोग हैं बैठे कैमरे पे और काम निभाएगा, काम चलाना बहुत जरूरी होता है, तो ऐसा भी होता है। काफी अच्छा योगदान रहा है, बल्लेबाज ने किया है काम, भव्य कर रहे हैं नजाकत। खराब गेंद डाउन द लेग स्टंप, वाइट का इशारा, 22 का इशारा, तो 2 रन फिर एक बार बनते हुए। कमाल है, वापसी बहुत जरूरी होती है, करके दिखाया है। विकेट खोए है 3 तो क्या गम है, लेकिन बल्लेबाजी का नजारा भी दिखा रहे दोनों बल्लेबाज। भव्य ऑन स्ट्राइक फिर एक बार, मानस की गेंदबाजी देखते हैं, 2 गेंदें हुई अभी तक, तीसरी गेंद को फिर एक बार लेके आएंगे। या क्या शॉट है, जगह बनाया है, रूम बनाया है, डीप कवर में फिर एक बार चौका। या बहुत ही बढ़िया शॉट। खेल ऐसा होना चाहिए, और जैसे जैसे मैंने कहा इन दोनों ने अपनी पारी का रुख बदला है और नजारा भी बेहतर दर्शा रहा है बल्लेबाजी के माध्यम से। स्कोर बनता हुआ पहुंचा है 22 पे, 2-22 ऑन द बोर्ड। 49 का पीछा, दूसरा ओवर है पावर प्ले का, 5 ओवर का मैच। क्या रोमांचित मैच लेके आए हैं दोनों टीम। जरूरत थी दर्शकों को एक अच्छे रोमांचित मैच की। यहाँ पे फिर एक बार वाइड का भी इशारा आया है। मानस को लेंथ लाइन नहीं मिल रही है, मिल तो रही है, लेकिन जब भी लेंथ में गेंदबाजी होती है भव्य शॉट दर्शा रहे हैं। यहाँ पे खूबसूरत 2 चौके उनके बल्ले से आए हैं। इस मानव गेंदबाज 3 गेंदें हुई है, और यहाँ पे फिर एक बार डाउन द लेग स्टंप, लेकिन 22 जरूर बनेगा। यस, तो 2 रन बनते फिर एक बार, वाइट और 22 तब्दीली। स्वप्निल तो क्या करेंगे, गेंद खर्रा भाई पैरों से
फुटबॉल किक के माध्यम से रोका गेंद को, लेकिन चुरा ली है एक रन को। तो यहाँ पे स्कोर पहुंचा है 25 ऑन द बोर्ड। काफी अच्छा और काफी अच्छा पीछा किया गया। पहले ओवर में 3 विकेट खोए और खोने के बाद भी हौसला है बुलंद शॉट की बल्लेबाजी नजर आ रही है। यहाँ भी देखिए फिर एक बार कवर ड्राइव और डीप में फील्डर्स मौजूद। यहाँ पे मानव को कमबैक हुआ है अच्छी गेंद के सहायता से, क्योंकि सिंगल डबल अच्छी बात होती है, वाइड और चौका छक्का रोकना है, इसकी आप कंट्रोल करते हैं तो अच्छे योगदान रहता है। दर्शक भी चाहते हैं अच्छी गेंदबाजी, अगर खराब गेंदबाजी आती है तो उफ आ ऊ ऐसा होता है कि वो दर्शक भी चाहते हैं ना अच्छा नजारा देखना। और यहाँ पे फिर एक बार अच्छा दर्शक है, खेला गया है उप शॉट, आया है चौका, फिर एक बार बेहतर 4 रन। तब्दीली स्कोर में आती है, तब्दीली स्कोर में आती है 30 30 रन पूरे हुए हैं और अभी 19 की दरकार शेष है, क्योंकि गेंदें अभी भी शेष है। आखिरी गेंद होगी तो बिल्कुल 19 गेंदें 18 की दरकार शेष है। 19 गेंदें 18 की दरकार। इस ओवर की आखिरी गेंद है। फिर एक बार शॉट, वाह भव्य ने दर्शाया है, भव्य दिव्य योगदान अपनी टीम के लिए, फुफरन के लिए क्या पारी संभाल रहे हैं दोनों बल्लेबाज। एक तरफ तुषार है लेकिन खास प्रशंसा होगी, काबिल तारीफ काम करते हुए यहाँ पे भव्य नजर आते हुए। ओवर की समाप्ति स्कोर 31 पे पहुंचा है और अभी 18 गेंदे 18 की दरकार शेष है। 18 गेंदे 18 की दरकार शेष। धन्यवाद डीजे। 18 गेंदे 18 की दरकार शेष अभी भी है। बिल्कुल फिर एक बार भागेश है जिन्होंने खोला था भाग्य का दरवाजा और पहले ओवर में 3 विकेट लिए गए थे और काफी अच्छा योगदान भी रहा था। 10 रन दिए तो थे, लेकिन दूसरे पावर प्ले में दमदार योगदान रहा है। फुफरन के बल्लेबाजों की ये जोड़ी ने कमाल दर्शाया है। पहली गेंद लेफ्ट हैंड राउंड द विकेट, यहाँ पे अच्छी गेंद आई है, कमबैक किया गया है, डॉट गेंद। ये होता है, ज़रूरत भी होती है और ये ज़रूरत पूरी है जिसके माध्यम से डॉट गेंद सामने आई है। 17 गेंदे 18 की दरकार है। बिल्कुल यहाँ पे भागेश एक अच्छे ऑलराउंडर्स के माध्यम से जाने जाते हैं आले वनडे के लिए। और यहाँ पे देखिए बैक टू बैक टाइप किया गया है यहाँ पे पॉइंट पे और सिंगल में कन्वर्टेशन आया है। फिर एक बार स्कोर पहुंचा है 1 में तब्दीली 32 ऑन द बोर्ड। 17 की दरकार अभी भी शेष है। यह अच्छा शॉट है लेकिन फील्डर्स मौजूद। वाह वाह सुपर कैच है। फिर एक बार अच्छा नजारा देखने को मिला, क्योंकि विकेट जब आती है, बल्लेबाजी चलती है तो विकेट की भी जरूरत होती है। यह भी कमी को पूरा किया गया है यहां पे। बेहतर काय ऊर्जा है। हम सर यहाँ पे डीजे मास्टर का रोल अदा करते हैं और गाना भी कौन सा लगा है, जीने के है 4 दिन बाकी बेकार दिन, जिंदगी जीले मेरे यार। ओहो बहुत ही बढ़िया नजाकत सुमधुर संगीत हमने सुना और एक अच्छे योगदान के साथ तुषार एक छक्का और 7 रनों का योगदान दिया। न्यू बैटर्स मैदान में है अभिजीत। देखते हैं अभिजीत, जहां पे अभी भी 15 गेंदे और 17 की दरकार शेष है। 15 गेंदे 17 की दरकार अभी भी शेष है। गेंदबाजी से फिर एक बार अच्छी वापसी यहाँ पे भागेश द्वारा होती हुई।
ये देखिए इंडिकेटिव गेंदबाजी। गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी ज्यादा उछली और सीधे विकेटकीपर स्वप्निल के हाथों में कैद हुई गेंद। बहुत ही बढ़िया गेंद आई है। 4 गेंदें पेश की, 1 रन 1 विकेट। ये बढ़िया योगदान है आलेवाड़ी के लिए। फिर एक बार शॉट फंसा है, थोड़ी सी मिस फील्डिंग, लेजी क्रिकेट आया, थोड़ा सा कैच को नहीं बना पाए, मौका था और कैच छूटा है। यहाँ पे ऐसा ना हो जाए कि मैच छूट जाए। एक में तब्दीली आई है। फिर एक बार स्कोर बढ़ता हुआ 33 ऑन द बोर्ड। अभी 16 के दरकार शेष है। पांच गेंदें हुई है, 13 में 16 की दरकार। वो फिर एक बार बढ़िया गेंद, वेरिएशन के साथ में कर गए काम। डॉट गेंद के साथ में ओवर की समाप्ति। ऐसा बारह गेंद 16 की दरकार है। पांडवास प्रीमियर लीग है। फर्स्ट प्राइज 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 11,000 और चौथा और पांचवा 7,000 रुपए। और साथ में रोमांटिक है बिल्कुल। यहाँ पे 12 गेंदे 16 की दरकार शेष है। 12 गेंदे 16 चाहिए। गेंदबाज आया है रूपेश। या अच्छी गेंद जरूरत भी है आलेवाड़ी के लिए, क्योंकि यह रोमांच होना चाहिए। और मध्ये नका जाऊ, मध्ये नका जाऊ, पेनल्टी लागेल. बाहेरून बोला ना, काय नाही. कधी कधी कसं आपण रन चालू ठेव, रन. या फिर एक बार फ्लैट गेंद, रफ्तार वाली गेंद रही है। फ्लैट रहती है तो बिल्कुल थोड़ा सा क्या होता है, धीमी गति की गेंद आती है। लेकिन यहाँ पे रूपेश की गेंदबाजी बढ़िया दर्शा रहा है। गेंदबाजी ये भी होता है, चाहिए भी। आलेवाड़ी को रोकना चाहिए कहीं ना कहीं पे, क्योंकि ये पोफरन टीम काफी अच्छी तरीके से अच्छे मुकाम पे पहुंची है। 16 की दरकार शेष है। अभी भी 10 गेंदों में बनाने हैं 16 रन। और जिस तरीके से अभिजीत ऑन स्ट्राइक, हाँ बैकफुट पर आया, थोड़ा सा गेंद को टर्न किया है लॉन्ग लेग की दिशा में। सिंगल में कन्वर्टेशन आएगा बिल्कुल। यहाँ पे स्ट्राइक को रोटेट भी जरूरत थी, क्योंकि वो पोफरन के भव्य दिव्य कामगिरी करते हुए नजर आ रहे हैं। भव्य एक अच्छी नजाकत है टीम के लिए। क्या बढ़िया योगदान रहा है जिस तरीके से इस मैच ने फिर एक बार वापसी की इस टूर्नामेंट के अच्छे स्कोर के माध्यम से, और मैच भी रोमांचित नजर आ रहा है। वाह, फिर एक बार अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी रूपेश ने दर्शाई है। पहले तो बागेश ने 2 गेंदे, फिर जिस तरीके से मानो थोड़े से महंगे साबित रहे, 21 रन दिए उन्होंने। और यहाँ पे फिर एक बार रूपेश की वापसी है। अभी भी 15 की दरकार शेष है। बिल्कुल 15 की दरकार शेष है। रोमांच आया है, रोमांच लेके आए हैं। कैच इस वक्त गलती नहीं करेंगे, क्योंकि मालूम है जिस तरीके से बातें सुनने पड़ रही है कप्तान की। अच्छा कैच। हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. धन्यवाद डीजे। बैटर्स मैदान में, अमूल्य बैटर्स। अभी 15 की दरकार शेष है। गेंदे 5 हुई है, 7 गेंदों में 15 रन बनाने हैं। अभी मैच बहुत ही अलग तरीके से मुड़ता हुआ नजर है। कहते हैं ना, यू टर्न बन गया है, जैसे तुषार के विकेट कोई 5 झाले, 7 बॉल, 5 बॉल झाले. 7 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष्य आहे. कमालीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे.
बहुत ही बढ़िया मैच, बहुत ही बढ़िया है, रोमांचित है मैच ये यहाँ पे। जिसकी कमी थी इस टूर्नामेंट में आज के दिन की वो भी पूरी होगी। यस, ऊपर तो उठ गया है, ऊंची उड़ान तो भरी, बेहतर कैच है। क्या क्या दर्शाएंगे दर्शक यहाँ पे क्या दिखाएंगे? आउट आउट आउट, बहुत बेहतर कैच है, बहुत बेहतर कैच है। यस दीजिए। धन्यवाद दीजिए। चला नक्कीच पुढचा सामना आपण हौशी नांदगाव विरुद्ध बहाड लिटल स्टार यांच्यामध्ये खेळला जाणार आहे। तर हौशी नांदगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे। तर लगेचच सामना संपल्यानंतर तयारीत राहायचा आहे। आत्ता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष शेष आहे। एक चांगली कामगिरी करणारा फलंदाज मात्र रवी मामा यांनी देखील या आपल्याकडे जो मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यासाठी जे काम केलं आहे, पुन्हा एकदा त्यांचा देखील धन्यवाद असणार आहे। रवी मामा आपल्याकडून जे सहकार्य लागलेलं आहे या मंचासाठी, जे काम केलं गेले, आपण इकडे कामगार म्हणून काम केलं आणि तुमचं देखील प्रशंसा असणार आहे। आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जे योगदान हे खूप महत्त्व आणि बहुमूल्य आहे। पाहूया 6 चेंडू 15 धावा, काय कमालीची गोलंदाजी, फक्त आणि फक्त 1 धाव 2 विकेट असं योगदान दाखवलं रुपेशनी। कंट्रोल सिस्टम म्हणतात ना, स्पीड ब्रेकर होऊन आला आणि नक्कीच गाडी चालवताना ब्रेक मारावाच लागतो, असं स्पीड ब्रेकर आले, ब्रेक लावला आहे आणि 6 चेंडू आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि 15 धावांची गरज आहे। याही वेळेला गोलंदाज अभिनव आला आहे, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। काय प्रशंसा केली जाईल स्वप्नील या एसटी रक्षकाची, कमालीचं क्षेत्ररक्षण त्याने दाखवलेलं आहे आणि रोमांचित सामन्याची वाट आम्ही सकाळपासून पाहत होतो, तो क्षण मात्र घेऊन आलेला आहे। अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये, रोमांचित म्हणावं लागेल, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे। या ठिकाणी 5 चेंडू 15 धावा, 5 चेंडू 15 धावा। यॉर्करचा प्रयोग आहे, ब्रह्मास्त्र वापरला जात आहे आणि एकेरी धाव मात्र मिळते आहे। आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे। कालच्या दिवसात देखील याच टाइमात याच वेळेला आपल्याला 18 चेंडू 14 धावा होत्या आणि इकडे 18 चेंडू 18 धावा, इकडे देखील रोखला आहे। कमालीचा सामना, वेळ देखील तीच आहे, दिवस फक्त बदललेला आहे आणि तोच सामना रंगतदार क्रिकेट पुन्हा एकदा पांडवाज 11 प्रीमियर लीग घेऊन आलेली आहे 2026। आपण बघता आहेत आजचा पॅनल खेळता आहे मैदानामध्ये अखिल भारतीय हिंदू भंडारी समाज। या पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा फाईन कट आहे, सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन मिळेल। याचा 4 चेंडू झालेले आहेत, इकडे मात्र 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे। कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे। 2 चेंडू 13 धावा। ओ काय सामना फिरवलाय, काय सामना फिरवलाय, कमालीची कामगिरी नक्कीच भागेश रुपेश आणि त्यानंतर आता अभिनव कामगिरी करतो आहे आलेवाडी संघासाठी। टोला तर उंच आहे, क्षेत्ररक्षक धावतो आहे आणि चांगला कॅच टिपतो आहे। इकडे आता मात्र औपचारिकता आहे, काल मात्र आम्हाला वेगळे चित्र पाहायला मिळालं होतं। 2 चेंडू 3-4 धावा होत्या, त्यानंतर 1 चेंडू 2 धावा असं समीकरण पाहायला मिळालं होतं। इकडे मात्र थोडंसं नक्कीच 18 चेंडू 18 धावांचं समीकरण असताना ज्या पद्धतीने पोपरन संघाला रोखून धरलं, गोलंदाजीचा भेदक मारा, भागेश 3ऱ्या षटकामध्ये आला आणि त्यानंतर रुपेशची गोलंदाजी, कमालीचं योगदान, रुपेशचं खूप महत्त्व
महत्त्वाचं योगदान मानावं लागेल, कारण त्याने फक्त एक धाव दिली, 2 विकेट असं योगदान दाखवलं, कमालीची गोलंदाजीचा नजराणा दाखवला आणि आता अभिनव देखील तोच नजराणा गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतोय. कुठे ना कुठेतरी पोफरण संघ नक्कीच पिछाटीवर आला. ज्या पद्धतीने फटकेबाज फलंदाज तुषार आणि भव्य भाग्य ही जोडी जेव्हा मैदानात आली बाहेर, त्यावेळेला मात्र सामन्याचा रंग फिरला आणि तिकडेच हातातून सामना निसटला की काय असं वाटतं. यावेळेला निर्धाव चेंडूने मात्र विजयश्री केली जाते आहे आलेवाडी संघाची. अभिनंदन आहे जिंकलेल्या संघाचं, तर हारलेल्या संघाचं कौतुक आहे. त्याने देखील खूप चांगला सामना खेळला आणि वेगळा निर्णय आम्हाला पाहायला मिळाला आहे. यस.